करा चालू रोल. प्रथमतः सर्व पत्रकार बंधूंचे सहर्ष स्वागत. आजची पत्रकार परिषदेच्या संदर्भ म्हणजे हापूस फेस्टिवल आणि कृषी प्रदर्शन. गेले 3 वर्ष आपल्या अकलूजमध्ये लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांच्या प्रेरणेने, सहकार मंत्रीच्या प्रेरणेने, डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण अकलूज फेस्टिवल बनवतो. 2023 पासून हा फेस्टिवलचा उपक्रम आपल्या अकलूजमध्ये चालू आहे. वर्षानुवर्ष या उपक्रमाला फार मोठा प्रतिसाद मिळतोय. दरवर्षी आपण विविध कार्यक्रम या ठिकाणी घेतो अकलूजमध्ये आणि पंचक्रोशीतील नागरिकांना त्याचा मोफत लाभ देतो. यावर्षी पण असा भरगच्च कार्यक्रम या वर्षी या फेस्टिवलमध्ये बनवलेला आहे. त्यामध्ये 25 तारखेला शाहीर राजेंद्र कांबळे, आपल्या गावचे सुपुत्र शाहीर राजेंद्र कांबळे आणि संच यांचा महाराष्ट्राची शाहिरी लोकधारा हा कार्यक्रम असणार आहे. आणि त्या दिवशी उद्घाटन पण आहे. या फेस्टिवलचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 26 तारखेला महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम, महिलांना प्राधान्याने आपण या ठिकाणी 2 दिवस कार्यक्रम स्पेशल ठेवतो. त्यामध्ये वासू पाटील म्हणून एक प्रसिद्ध सिने कलाकार आहेत, त्यांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर हा पैठणीचा कार्यक्रम असणार आहे. त्यानंतर 27 तारखेला 27/12 रोजी लोककला पारंपरिक लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आपण अकलूजमध्ये बघतो काही ठिकाणी लावणीचा कार्यक्रम असतो, मोठे मोठे तिकीट असतात, पण या ठिकाणी त्याच लावण्या सर्वांना मोफत बघायला मिळणार आहेत, पारंपरिक लावण्या. त्याचबरोबर यावर्षीपासून एक नवीन परंपरा आपण या फेस्टिवलमध्ये चालू केली. त्यामध्ये महाराष्ट्राचा जो मानबिंदू आहे तमाशा, या फेस्टिवलमध्ये आपण तमाशा सुद्धा या वर्षी आपण दाखवला जाणार आहे. त्यामध्ये मंगला बनसोडे आणि नितीन बनसोडे या राष्ट्रपती पारितोषिक विजेत्यांचा हा तमाशा या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर शेवटच्या दिवशी 29 तारखेला रामभाऊ म्हणजे चांडाळ चौकडीमधील एक कलाकार आहेत, त्यांचा ते पण एक महिलांसाठी कार्यक्रम घेतात, होम मिनिस्टर टाइम. तो कार्यक्रम त्या दिवशी राहणार आहे. त्यामध्ये महिलांना पैठण्यांची बक्षिसे मिळणार आहेत. त्यानंतर 30 तारखेला सर्वात प्रसिद्ध वेब सिरीज आहे चांडाळ चौकडीच्या कानामती. या वेब सिरीजचे हा लाईव्ह कार्यक्रम या ठिकाणी प्रेक्षकांना मोफत पाहायला मिळणार आहे. पोट धरून हसायला लावणारा हा धमाल विनोदी कार्यक्रम बघण्यासाठी सर्वांनी यावं अशी विनंती आहे. आणि 31/12/2025 रोजी शेवटच्या दिवशी प्रसिद्ध सिने अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्या उपस्थितीत आणि अजून काही हिरांचं आमचं चाललंय बोलणं, त्याबरोबर सोनेरी चंदेरी हा ऑर्केस्ट्रा, त्या ऑर्केस्ट्रामध्ये सारेगामापा आणि मी होणार सुपरस्टार फेम पार्श्वगायिका देविका दामले, मोहन दामले, स्वराज्य रक्षक संभाजी फेम गायक संदीप उबाळे यांची सह ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम असणार आहे. आणि रात्री 12 वाजता नवीन वर्षाचं स्वागत, जे काय आपल्या भागातील एक सर्वसामान्य कुटुंब आहेत ज्यांना कुठे जाता येत नाही नवीन वर्षाचं स्वागत करायला, त्यांच्यासाठी खास हा नवीन वर्षाचा स्वागताचा कार्यक्रम. आणि त्याच वेळी रात्री 12 वाजता आंतरराष्ट्रीय दर्जाची आतिषबाजी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कितवं वर्ष आहे फेस्टिवल? हे 3रं वर्ष आहे. काय उद्देश आहे? उद्देश म्हणजे सर्वसामान्य जनसेवा. या फेस्टिवलमध्ये कृषी विज्ञानची सुद्धा आयोजित केलेलं आहे असं ऐकण्यात आहे. त्या संदर्भात काय माहिती? कृषी प्रदर्शन पण यावर्षी आपण मी पहिल्यांदा सांगितलं कृषी प्रदर्शन आहे दिसतोय. यावर्षीपासून कृषी प्रदर्शन आपल्या भागातील शेतकऱ्यांना नवनवीन काही तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी यावर्षीपासून आपण कृषी प्रदर्शन या ठिकाणी चालू केलेलं आहे. त्याचबरोबर आपण अकलूज फेस्टिवलमध्ये अकलूजमधील जे काय मान्यवर आहेत
ज्यांनी आपल्या कारकिर्दीत आपल्या गावाचं नाव मोठे केलं त्यांच्या कष्टातून, अशा लोकांना आपण अफजल भूषण हा पुरस्कार देत असतो. गेल्या 2 वर्षापूर्वी आपण डॉक्टर M.K. इनामदार सर, शाहीर राजेंद्र कांबळे, मागील वर्षी आपण अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि वैज्ञानिक मोहन भंडारी म्हणून जे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत, ज्यांची 15 जणांची वैज्ञानिकाची टीम आहे, त्या टीममध्ये ते आहेत अकलूजचे, त्यांना आपण या ठिकाणी अकलूज भूषण पुरस्कार दिला. स्टॉल किती असणार? स्टॉल साधारण 200-250 स्टॉल असणार आहेत. तर यावर्षी आपण अकलूज भूषण पुरस्कार आजच्या म्हणजे पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश की अकलूज भूषण पुरस्कार जाहीर करायचे होते. तर त्यामध्ये आरोग्य सेवेमध्ये डॉक्टर सुभाष शांतीलाल फडे यांना आपण अकलूज भूषण पुरस्कार या ठिकाणी जाहीर करतोय. डॉक्टरांची माहिती देऊ का मी थोडीशी? डॉक्टर सुभाष फडे लहानपणापासून खूप हुशार आहेत. त्यांनी समाजासाठी उपयोगी असे काम करायचे होते, त्यामुळे त्यांनी मेडिकलला जायचे ठरवले. TDVP फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे स्वतःच्या मेरिटवर BJ मेडिकल कॉलेजला पुणे येथे MBBS व नंतर 74ला MS सर्जन केले. 1975 साली प्रॅक्टिस चालू केली. अकलूजमधील ते पहिले पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर होते आहेत. अकलूजमध्ये त्यावेळी कुठलीही सुविधा नसताना दिवसरात्र ऑपरेशन केले, लाईट नसताना बॅटरीवर ऑपरेशन केली. अत्यंत बिकट परिस्थितीत यशस्वीरित्या अनेक ऑपरेशन त्यांनी अल्प दरात केली. त्यामुळे बीड व इतर लांब जिल्ह्यातून येथे रुग्ण येत असत. तसेच नातेपुते, दहिवडी, महुद, म्हसवड अशा अनेक ठिकाणी ऑपरेशन यशस्वीरित्या केली. त्यावेळी वेगवेगळ्या स्पेशालिस्टचे डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यावेळी सर्पदंश, विषबाधा, बर्न्स, फ्रॅक्चर अशा सर्व पेशंटवर उपचार केले. हजारो नसबंदींचे मोफत ऑपरेशन केले. सोनोग्राफी नसताना, सोनोग्राफीची त्या काही सुविधा नसताना त्यांनी अनेक रोगाचे अचूक निदान केले. अकलूजमध्ये रक्ताची सोय त्यावेळेस उपलब्ध नव्हती, त्यावेळेस त्यांनी अकलूजमध्ये स्वतःच्या जागेमध्ये ब्लड बँक सुरू केली. आणि जी ब्लड बँक उभा आहे त्याला सुद्धा त्यांनी त्या काही स्वतः लक्ष देऊन वाक्य त्यांचा विषय असा वाट आहे. लायन्स क्लबचे त्यांनी स्थापना सक्रिय सदस्य म्हणून त्या काळी पहिल्यांदा त्यांनी लायन्स क्लब मार्फत अँब्युलन्स अकलूजमध्ये उपलब्ध केली. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाच्या ट्रस्टच्या वतीनं अकलूजमध्ये लीलावती मंगल कार्यालय व कांतीलाल सांस्कृतिक भवन या ठिकाणी चालू आहे. अशा रीतीने उच्च शिक्षण घेऊन सुद्धा शहरात संधी उपलब्ध असताना सुद्धा ग्रामीण भागातील लोकांच्या सेवेसाठी त्यांनी आपले आयुष्य, आपले जीवन वाहिले. स्वतःच्या मुलांना वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण देऊन रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ही शिकून देऊन हाच वारसा पुढे त्यांनी चालू ठेवला आहे. म्हणून त्यांना आपण या ठिकाणी अकलूज भूषण पुरस्कार देतो. तदनंतर दुसरे विधी व समाज कार्य यामध्ये आपण दुसरे एक ज्यांना आपण पुरस्कार देतो असे ॲडव्होकेट दिलीप अभय कुमार फडे यांना या ठिकाणी दुसरा विधी व समाजकार्य या क्षेत्रातून त्यांना आपण अकलूज भूषण पुरस्कार देतो. आदरणीय ॲडव्होकेट दिलीप फडे साहेबांनी 1978 साली B.Com LLB केले. 1981 मध्ये LLB पूर्ण झाल्यानंतर ॲडव्होकेट विजय महार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस सुरू केली. महत्वाच्या केसेसमध्ये सुरुवातीच्या काळात मंजुषी सारडा व शैला लाटकर यांच्या केसमध्ये यशस्वी कामकाज करून फिर्यादीस न्याय मिळवून दिला. गेल्या 41 वर्षापासून माळशिरसीतील दिवाणी फौजदारी न्यायालयात अखंडितपणे प्रॅक्टिस सुरू आहे. आज तागायत त्यांनी 7,000 केसेस म्हणजे दावे त्यांच्या हाताखालून गेलेले आहेत. त्या 2000 साली माळशिरस बार असोसिएशनचे अध्यक्ष झाले आणि माळशिरसला वरिष्ठ दिवाणी न्यायालय व सेशन कोर्ट सुरू करण्यासाठी त्यांनी 92 पासून पाठपुरावा केला. ते 2004 साली सुरू झाले. 2011 ते 2019 या काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानव अधिकार संघटनेत सक्रिय सहभाग आणि कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अनेक तालुक्यातील अनेक संस्थांवर त्यांनी कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले. त्याचबरोबर जिल्हा परिषद, अकलूज ग्रामपंचायत, नगर परिषद, शिक्षण प्रसारक मंडळ, शिक्षण शिवरत्न संस्था, फिंगर अशा विविध संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतात. त्यांना यापूर्वी दिलीप फाउंडेशन बार्शी यांच्यातर्फे विधी व सेवा पुरस्कार मिळाला आहे. अशा
त्यांनी अखंडपणे या वेदीमध्ये सेवा केली आणि समाजकार्य पण मोठ्या ग्रामपंचायत सदस्य होते आणि त्यामुळे यांना पण आपण या ठिकाणी अकलूज भूषण पुरस्कार देतोय. त्यानंतर तिसरा पुरस्कार आपण युवा उद्योजक आणि समाजसेवेच्या कार्याबद्दल देतोय. ते म्हणजे युसुफ अजीज तांबोळी. तांबोळी सहारा फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचं नाव पण युसुफ अजीज तांबोळी. मलबार हॉटेल आणि कोहिनूर पोल्ट्रीज आपल्याला माहीत असेलच. त्याचे हे चालक मालक आहेत. निष्ठावंत समाजसेवक आणि संघटक, यशस्वी उद्योजक. मलबार हॉटेल या नावाने त्यांचा व्यवसाय सगळ्यांना परिचित आहे. हे यांचे आजोबा या ठिकाणी म्हणजे मोहोळ तालुक्यातील बिटले गावातून या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात आले. तदनंतर त्यांचे वडील अजीज कुतुबुद्दीन तांबोळी यांनी या ठिकाणी हॉटेल व्यवसाय चालू केला आणि वडिलांच्या मृत्यूनंतर या युसुफभाई यांनी 2 भावांना व्यवसायात पुढे आणून आज त्यांचा मोठा व्यवसाय आहे. त्यामध्ये कोहिनूर आईस्क्रीम, डेअरी प्रोडक्ट्स, आधुनिक म्हैस गोठा, दुग्ध व्यवसाय असं त्यांनी या ठिकाणी प्रकल्प त्यांचे चालू आहेत. त्यांचा उद्योग युवा उद्योजक म्हणून या ठिकाणी आपण म्हणून त्यांना अकलूज भूषण पुरस्कार देतो. त्यांच्याच मोहिते पाटील कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक कार्यासाठी सुरुवात केली आणि तांबोळी सहारा फाउंडेशन आणि साहेबलाल ट्रस्ट आणि अजीज तांबोळी ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी विविध कार्य केले. त्यामध्ये सामूहिक विवाह सलग 12 वर्ष सामुदायिक विवाह सोहळे ते घेतात. तांबोळी समाजासाठी त्यांनी 2001 मध्ये गृहनिर्माण प्रकल्पाची स्थापना केली आणि 2003 मध्ये घरे पण बांधून दिली. अशा प्रकारे त्यांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि गोरगरिबांना वैद्यकीय आर्थिक मदत अशी केलेली आहे. कोरोना काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात रेशन किट आणि जीवनावश्यक सेवाचं वाटप केलं होतं. असे सर्व धर्मसंभाव आणि सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी नेहमी मदतीचा हात घेऊन जाणाऱ्या अशा युसुफ अजीज तांबोळी यांना या ठिकाणी अकलूज भूषण पुरस्कार या ठिकाणी त्यांना जाहीर केला जातो. आणि आजच्या अजून एक महत्वाचा आणि सर्वांना धक्का लागेल असा आहे पुरस्कार शैलेश जनार्दन कोथगिरे, जे की आपल्या अकलूजचे सुपुत्र आणि प्रशासकीय सेवेत त्यांनी मोठं काम केलेलं आहे. त्यांचं शिक्षण आहे BS LLB. नोकरी त्यांची पदवीधर मंत्रालयात लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमधून विधी व अधिकारी पदावर नियुक्ती झाली. तदनंतर 1993 पासून सहकारी विभागात उपनिबंधक सहकारी संस्था वर्ग 1 संवर्गात सरळ सेवेने नियुक्ती व खालील प्रमाणे त्यांनी कामकाज केले. 1993-94 मध्ये प्रादेशिक उपसंचालक हातमागू यंत्रमाग वस्त्र उद्योग औरंगाबाद. 94 ते 96 साखर उपसंचालक साखर सहसंचालक साखर औरंगाबाद. 96 ते 99 उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर. 99 ते 2000 जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर. 2001 ते 2001 विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध पुणे. 2001 ते 2004 जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे. 2004 ते 2007 उपनिबंधक सहकारी संस्था पतसंस्था सहकार आयुक्त कार्यालय पुणे. 2009 ते 2011 सहनिबंधक सहकारी संस्था पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे. त्यानंतर अप्पर जिल्हा निबंधक सहकारी संस्था प्रशासक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरचे प्रशासक होते 2012 ते 14. 2014 ते 18 अप्पर निबंधक प्रशासन सहकार आयुक्त कार्यालय महाराष्ट्राचे पुणे. त्यानंतर 18 ते 21 अप्पर निबंधक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोलापूर. 2021 ते 24 अप्पर निबंधक सहकारी संस्था प्रशासन महाराष्ट्र राज्य पुणे. 2024 ते 2024 अप्पर आयुक्त विशेष सहकारी निबंधक सोलापूर जिल्हा महिला सहकारी बँकेवर प्रशासक म्हणून कामकाज. सोलापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेवर प्रशासक म्हणून कामकाज. वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्यावर प्रशासक म्हणून कामकाज. सद्गुरू जंगली महाराज सहकारी बँकेवर बँक प्रशासक म्हणून कामकाज. या बँकेच्या घोटाळ्यामध्ये ठेवीदारांमध्ये घबराट झाली होती, परंतु बँक बंद होण्याच्या मार्गावर असताना अनेक उपाययोजना करून त्यांनी बँक अडचणीतून बाहेर काढली व बँक पूर्णपणे सक्षम केली. अजित सहकारी बँक पुणे या बँकेवर विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज. ही सुद्धा बँक त्यांनी अडचणीतून बाहेर काढली. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती व पुणे यावरही प्रशासक म्हणून त्यांनी कामकाज केले. या ठिकाणी त्यांनी अनेक कामं त्यांच्या कालावधीत केलेली आहेत.
सांगली बँकेवर जवळजवळ 2.5 वर्ष प्रशासक म्हणून कामकाज केले. त्यामध्ये त्यांनी प्रशासकीय कालावधीमध्ये जवळजवळ 3,000 JLG गट स्थापन करून त्यांना 25,000 पर्यंतचे विना जामीन कर्ज वाटप केले. बँकेच्या खातेदारांना ATM व्हॅनची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते प्रशासक म्हणून 4 वर्ष कामकाज केले. सोलापूर जिल्हा ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बँक, 100 वर्षाची पार्श्वभूमी असलेली बँक आर्थिक अडचणीमुळे प्रशासकीय नियुक्तीपर्यंत आली होती. 247 शाखा 11 तालुक्यात असणारी व 1266 अधिकारी कर्मचारी असलेली बँक संपण्याच्या मार्गावर होती. परंतु प्रशासकाचा कारभार घेतल्यानंतर 2013 साली 3476 कोटी ठेवी असलेली ठेवीमध्ये सातत्याने घट होऊन 1858 कोटीपर्यंतची बँक आली होती. परंतु त्यांच्या कारकिर्दीत परत बँकेने वसुली व्यवस्थित नियोजन, बिगर शेती वाटप बंद केलं, परत चालू केलं. जे शेड्यूल 125 होता तो जवळजवळ त्यांनी 39% आणला. अशा परिस्थितीमध्ये बँकेच्या ठेवीमध्ये वाढ होण्यासाठी, नॉन फंड बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे उद्दिष्ट शाखांना दिले आणि ते यशस्वीपणे राबवले. या बँकामध्ये पतसंस्थांना RTGS, नेफ्टी सारख्या सुविधा त्यांनी निर्माण केल्या. 208 शाखांना नियमित भेटी देऊन बँकेचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी अनेक नियोजन केले व मार्गदर्शन सूचना करून बँका फायद्यात आणल्या. त्याचबरोबर पीक कर्ज थेट पद्धतीने वाटप करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. परत थकबाकीची वसुली प्रभावी केली. अशा पद्धतीने त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. अशा अकलूजच्या भूषण असलेल्या श्री शैलेश कुटले यांना या ठिकाणी यावर्षीचा प्रशासकीय सेवेबद्दल अकलूज भूषण पुरस्कार आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. 4 पुरस्कार आम्ही यावर्षी देतोय. 4 कृषी प्रदर्शन जे भरणार आहे त्याच्यामध्ये जे शेतकरी उत्पादित माल आणतात त्यांना बक्षीस वगैरे आहे का? तसं चालू आहे आमचं नियोजन. कृषी प्रदर्शनात वेगवेगळा आम्ही उपक्रम राबवणार आहे यावर्षी. त्या पद्धतीने होणार आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये आपण पशुवैद्यकीयचे लसीकरणासाठी 2-3 दिवस कॅम्प ठेवणार आहे. परत कृषी खात्याचे स्टॉल असणार, त्यांची ती काही शासकीय योजना आहेत त्याची पण माहिती त्या ठिकाणी दिली जाणार आहे. ओके. ओके.